ठाणे जिल्ह्यात वाढती लोकसंख्या आणि दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली वाहतूक कोंडी लक्षात घेता कल्याण बदलापूर वॉटर मेट्रो हा महत्वाकांक्षी प्रकल्प चर्चेचा विषय ठरत आहे. उल्हास नदीमार्गे सुमारे 38 किलोमीटर अंतरावर इलेक्ट्रिक बोटींनी प्रवासी वाहतूक करण्याची योजना या प्रकल्पात मांडण्यात आली आहे. कल्याण, शहाड, उल्हासनगर, अंबरनाथ, वालिवली आणि बदलापूर येथे टर्मिनल उभारून मेट्रोसारखी जलवाहतूक सुविधा निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर करण्यात आला असून तत्वतः मान्यतेची मागणी करण्यात आली आहे. या वॉटर मेट्रोमुळे सध्याचा 1.5 ते 2 तासांचा प्रवास अवघ्या 45 ते 60 मिनिटात पूर्ण होऊ शकतो, असा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पात 100% इलेक्ट्रिक बोटींचा वापर करण्यात येणार असल्याने प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. दरवर्षी सुमारे 15,000 टन कार्बन उत्सर्जन कमी होईल, तसेच 6,000हून अधिक रोजगार निर्माण होतील, असेही सांगितले जात आहे. पर्यावरणपूरक आणि शाश्वत वाहतुकीच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा मानला जात असला तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीत अनेक अडचणी समोर येण्याची शक्यता आहे. उल्हास नदीची सध्याची स्थिती हा या प्रकल्पासमोरील सर्वात मोठा प्रश्न मानला जात आहे. नदीची खोली अनेक भागांत कमी असून गाळसाठा, प्रदूषण आणि पावसाळ्यातील पूरस्थिती यामुळे वर्षभर जलवाहतूक सुरळीत ठेवणे मोठे आव्हान ठरू शकते. नदीत मिसळणारे सांडपाणी आणि औद्योगिक कचऱ्यामुळे पर्यावरणीय धोकेही वाढले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ड्रेजिंग, नदी स्वच्छता आणि किनारपट्टी स्थिरीकरणाची गरज भासणार आहे. या सर्व कामांसाठी हजारो कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून वार्षिक देखभालीसाठीही मोठा निधी लागणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. दरम्यान कोच्ची वॉटर मेट्रोच्या धर्तीवर हा प्रकल्प उभारण्याचा विचार केला जात असला तरी दोन्ही ठिकाणांची भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. तसेच बदलापूरपर्यंत प्रस्तावित मेट्रो मार्ग आणि रेल्वे विस्तार प्रकल्प आधीच सुरू असल्याने वॉटर मेट्रो कितपत व्यवहार्य ठरेल याबाबतही चर्चा सुरू आहे. त्यामुळे हा प्रकल्प वाहतूक व्यवस्थेसाठी नवा पर्याय ठरणार की केवळ आकर्षक संकल्पना राहणार याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.